Good morning student. Once again welcome to the class. Today we are started further part of the chapter number 5 temperature. Geography museum. There are a number of methods of showing distribution on a map. One of these is isolene. Due to this method, the characteristic distribution of a component stand out vividly. तर नकाशामध्ये विवरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहे आणि यापैकी आयसोलीन म्हणजे समरेषाचा आधार घेऊन वितरण सुद्धा दाखवता येते आणि या पद्धतीमुळे संबंधित घटकातील जे विवरण आहे त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती चटकन आपल्याला नजरेसमोर आणता येतात. आयसोलीन कॅन बी ड्रॉन युजिंग statistical information about natural factors. These lines are drawn on a map by joining all the points having the same व्हॅल्यू. तर विविध घटकांच्या सांकेतिक माहितीच्या आधारे आपल्याला समान मूल्य असलेली ठिकाणे ही नकाशात जोडून त्या रेषा सुद्धा तयार केल्या जात असतात. The distribution on regional or global levels can be shown using isolene of different factors like height, contours, temperature, isotherm, pressure, isobond, rainfall, isoheights, etc. तर बघा उंची म्हणजे हाईट मीन्स उंची आणि त्याला ब्रॅकेटमध्ये कंटोर्स मीन्स समोच्च, टेम्परेचर मीन्स तापमान आणि ब्रॅकेटमध्ये आयसोथर्म मीन्स समताप, प्रेशर मीन्स वायुदाब आणि आयसोबार मीन्स समदाब आणि रेनफॉल्स मीन्स पर्जन्य आणि आयसोहाइट्स मीन्स समपर्जन्य. तर इत्यादी जे घटक असतात त्या घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील जे वितरण असते ते समरेषांच्या आधारे दाखवले जाते. एक्सप्लेनेशन. Considering the temperatures of various places on the earth, maps of global distribution are prepared. Figure 5.7 is drawn with the help of isotherm. तर पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात आणि ही आकृती 5.7 मध्ये दिलेल्या नकाशाचे तुम्हाला काय करायचं आहे, हे वाचन करायचं आहे हे याच्यामध्ये. आणि हा जो नकाशा आहे तो आयसोलीन म्हणजे समताप रेषेच्या आधारे तयार केला आहे. आयसोथर्म आर लाईन्स दॅट कनेक्ट प्लेसेस विथ द सेम टेम्परेचर आफ्टर अवॉइडिंग द इफेक्ट ऑफ हाईट. आणि या ज्या रेषा असतात त्या भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केलेल्या असतात. These lines generally appear parallel to the latitude on a वर्ल्ड मॅप. आणि या ज्या रेषा असतात सर्व रेषा तर सर्वसाधारणपणे या लॅटिट्यूडला काय केलेल्या असतात, समांतर असतात. ऑब्झर्व द आयसोथर्म ऑफ 25 डिग्री सेल्सिअस इन द मॅप. दिस लाईन ऑक्युपाईज एरियाज क्लोज टू द इक्वेटर. आणि नकाशातील 25 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषेचे ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि ही जी रेषा आहे ती इक्वेटरच्या लगतच्या प्रदेश व्यापते. The shape of this line appears like an ellipse on the map. The north-south spread of this ellipse is greater on the continent as compared to the ocean. आणि या रेषेचा आकार हा एखाद्या लंबगोलासारखा दिसतो, मात्र या लंबगोलाचा उत्तर आणि दक्षिण नॉर्थ आणि साऊथ जो विस्तार आहे तो खंडावर जास्त आहे, तर महासागरीय म्हणजे ओशियनवर त्या भागातून तो विस्तार हा कमी आहे. द आयसोथर्म लाईन्स ऑक्युपाईज सम पार्ट्स ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ साऊथ अमेरिका, आफ्रिका, एशिया अँड ऑस्ट्रेलिया. आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांचे या कॉन्टिनेंट जे आहे या खंडांच्या काही भागावरून ही जी समताप रेषा आहे ती जात असते. यू विल A very limited portion of the Pacific Ocean is occupied by this isotherm. You will find two isotherms with a label of 0 degree Celsius. तर पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान हे 25 डिग्री इतकं असतेच आणि त्यापेक्षा जास्त सुद्धा आहे. तर आपल्याला नकाशामध्ये 0 डिग्री सेल्सिअस मूल्य असलेल्या 2 समताप रेषा तुम्हाला इथे दिसून येईल.
The 0 degree Celsius isotherm from the southern hemisphere is largely straight and is parallel to the line of latitude. तर लॅटिट्यूडवर म्हणजे जर आपण याचं निरीक्षण केलं तर यातील जी दक्षिण गोलार्धातील 0 डिग्रीची जी समताप रेषा आहे ती बरीचशी सरळ आणि अक्षवृत्ताला समांतर अशी आहे. Comparatively, the line of the same value in the northern hemisphere divides north and south considerably. आणि या तुलनेने उत्तर गोलार्धातील याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता सुद्धा दिसून येते. In the west, in parts of the Pacific Ocean, it is fairly straight, but when it enters the continent of North America, it turns somewhat to the north. तर पॅसिफिक महासागराच्या भागात ही जी रेषा आहे ती बरीचशी सरळ आहे. Then the line proceeds eastward. Within a short distance after entering the Atlantic Ocean, it turns toward the northeast. तर मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबर ती काहीशी उत्तरेकडे काय करते, वळते. In this part, you will find all the isotherm lines turning towards the northeast. This is because a warm ocean current is located in this area. आणि त्यानंतर ही जी रेषा आहे ती पूर्वेकडे जाते. मात्र नंतर अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे ती नॉर्थ ईस्टकडे अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती वळते. Further, after entering Eurasia, while moving eastward, it turns somewhat to the southeast. Still further in the Pacific Ocean, most of the isotherm lines appear moving eastwards as straight lines. तर या ठिकाणी उष्णसागरी प्रवाह असल्याने सर्वच तापमान जे आहे ते रेषा सर्व तापमान रेषा आहे ईशान्येकडे वळलेल्या दिसतात. आणि पुढे आशिया खंडात म्हणजे एशिया कॉन्टिनेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर ही जी रेषा आहे ती पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयेकडे जाताना आपल्याला दिसते. आणि पुढे जे पॅसिफिक महासागर आहे त्या पॅसिफिक महासागरात समताप रेषा सुद्धा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतात. The isotherm in the southern hemisphere are fairly parallel to the latitude lines from South Pole to the Tropic of Capricorn. The distance between these lines is almost equal. तर दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहे आणि दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषामधील जे अंतर आहे ते जवळपास काय आहे, समान आहे. As the proportion of land in the southern hemisphere is limited, temperatures in these parts are largely influenced by latitude. तर दक्षिण गोलार्धात जमिनीचे जे प्रमाण आहे ते कमी असल्याने या भागाच्या तापमानामध्ये टेम्परेचरमध्ये मुख्यतः अंशांशानुसार फरक पडल्याचे दिसून येते. In the northern hemisphere, the distance between these lines varies. In this hemisphere, the proportion of land is comparatively greater. मात्र उत्तर गोलार्धात या रेषामधील जे अंतर असते ते कमी जास्त झालेले आढळते. आणि या गोलार्धात हेमिस्फिअरमध्ये जमिनीचे जे प्रमाण आहे ते प्रमाण तुलनेत जास्त आहे. This affects the distribution of temperature. These effects are seen in the form of variations in the distance between the isotherm and curved nature of these lines. त्यामुळे अंशांश आणि जमिनीचे जे प्रमाण आहे त्या दोन्हींचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना आपल्याला दिसतो. आणि जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषामधील जे अंतर आहे ते कमी जास्त होते आणि समताप रेषा वक्र होणे या बाबी पाहावयास आपल्याला मिळतात. तर राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया. हार्डवर्ड्स आहे. आयसोलिन मीन्स समरेषा, कंटोर्स मीन्स समोच्च, आयसोथर्म मीन्स समताप, आयसोबार मीन्स समदाब आणि आयसोहाइट्स मीन्स समपर्जन्य. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. आणि क्वेश्चन नंबर ए जो आहे, व्हेअर ॲम आय म्हणजे मी कोठे आहे.
फर्स्ट आहे आयसोथर्म 0 डिग्री रन्स इन माय सराउंडिंग. तर माझ्या परिसरातच 0 डिग्री सेल्सिअस समताप रेषा आहे. तर मग मी कुठे आहे? त्याचा आन्सर आहे आय मस्ट बी इन पोलर रिजन. मी पोलर रिजनमध्ये आहे. तर हे सुद्धा आन्सर तुम्हाला 4 टाइम घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे द मीन ॲन्युअल टेम्परेचर इज 25 डिग्री सेल्सिअस अराउंड मी. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक जे तापमान आहे ते 25 डिग्री सेल्सिअस आहे. मग मी कुठे आहे? त्याचा आन्सर आहे आय मस्ट बी इन ट्रॉपिकल रिजनमध्ये आहे. थर्ड आहे द मीन ॲन्युअल टेम्परेचर अराउंड मी इज 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजे माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान हे 10 डिग्री सेल्सिअस आहे. तर मग मी कुठे आहे? त्याचा आन्सर आहे आय मस्ट बी इन टेम्परेट रिजन. कुठे आहे मी? टेम्परेट रिजन आहे.